पुण्यातलं हवेचं प्रदूषण जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। त्याचं कारण म्हणजे अवजड वाहनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती येत आहेत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून। तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे बांधकाम व्यावसायिक जे आहेत ते मात्र हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी जी धूळ हवेमध्ये मोठ्या प्रमाणावरती उडते त्या हवेवरती कोणताही निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना ज्या आहेत ते करत नसल्याचं पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेनं आता बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा ज्या आहेत त्या पाठवायला सुरुवात केलेली आहे। जर कदाचित बांधकामामधून निघणारी धूळ जी आहे त्या धुळीचा अटकाव करण्यासाठी जर बांधकाम व्यावसायिकांनी उपाययोजना केल्या नाहीत तर मग मात्र बांधकाम बंद करण्याचा नोटीस जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून दिली जाईल अशा पद्धतीचा स्पष्ट सूचना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे, कारण अनेक पुणेकरांना श्वसनाचा त्रास असेल इतर विकार जे आहेत ते हवेच्या प्रदूषणामुळे जडताना पाहायला मिळतात। मिक्सर असेल, डंपर असेल, ही सगळी वाहनं जी आहेत मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती येतात त्यामुळं त्या धुळीचं प्रमाण जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळं अवजड वाहनं जी आहेत ती सकाळच्या सत्रानंतर जी शहरामध्ये येतात की जे धूळ जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती उडवतात त्या वाहनांवरती सुद्धा बंदी घालावी अशा पद्धतीने सुद्धा एकीकडे मागणी केली जाते। तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे जी बांधकामं पुणे शहरामध्ये सुरू आहेत त्या बांधकामांमधून निघणारा धूळ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेनं आता थेट नोटीस जी आहे ती द्यायला सुरुवात केलेली आहे। काही बांधकाम व्यावसायिकांना आम्ही तुमचं बांधकाम जे आहे ते परवाना रद्द का करू नये अशा पद्धतीची थेट विचारणा केलेली आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी थेट सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाला देत जर कदाचित बांधकाम व्यवसायाकडून धूळ रोखण्यासाठी उपाययोजना होत नसतील तर मग मात्र थेट कारवाई करा अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।